नमस्कार विद्यार्थी मंडळी. आज आपण बाजाराचे प्रकार या प्रकरणाला स्टार्ट करत आहोत. प्रस्तावना पहा की आपण पाहतो की साधारणपणे बाजार म्हटलं की आपल्यासमोर येतं एखादं ठिकाण, एखादं स्थळ की जिथे आपण खरेदी करतो आहे किंवा एखादा विक्रेता विक्री करतो आहे. पण अर्थशास्त्रात बाजार म्हणजे एक विशिष्ट ठिकाण नसून तर अशी व्यवस्था आहे की ज्यामध्ये विक्रेता व ग्राहक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एकमेकांच्या संपर्कात येतात आणि वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करत असतात. तर पाहणार आहोत आपण बाजाराची संकल्पना. ऑगस्टिन कुर्नो या अर्थशास्त्रज्ञाच्या मतानुसार त्याने असं सांगितलं आहे की ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नसून, म्हणजे आपण पाहतो की बाजारात जातो त्या पाहतो की एक विशिष्ट जागा आहे आणि खरेदी विक्री केली जाते, तर असा फक्त एक जागा नसून तर असा संपूर्ण भूप्रदेश आहे की ज्यात खरेदीदार आणि विक्रेते यांचा परस्परांशी इतका जवळचा संबंध असतो की ज्यामुळे एकाच वस्तूची किंमत सर्वत्र सहज आणि लवकर समान होण्याची प्रवृत्ती असते. म्हणजेच बाजार ही एक संभाव्य ग्राहक आणि संभाव्य विक्रेते यांच्यातील परस्पर संबंधांचा एक प्रकार काय आहे, जाळं आहे. मग या व्याख्येवर आपल्याला काय बोध होतो, म्हणजे साधारणपणे नेमकं बाजार केव्हा निर्माण होईल, की बाजार जर निर्माण व्हायचे किंवा बाजार ही अस्तित्वात संकल्पना आणायची असेल तर एक असलं पाहिजे, ते म्हणजे ग्राहक आणि विक्रेते असले पाहिजेत. ग्राहक म्हणजे मागणी करणारा ग्राहक आणि विक्रेता म्हणजे पुरवठा करणारा विक्रेता. दुसरं आहे ते म्हणजे की जे ग्राहक आणि विक्रेते हे वस्तू आणि सेवा यांची खरेदी करणारे असतील किंवा विक्रेत्याप्रमाणे विक्री करणारा असेल. तिसरं असेल की जी काही वस्तू आणि सेवा आहे त्याची विशिष्ट अशी किंमत असेल. आणि चौथं आहे तो म्हणजे अस्तित्वात बाजार निर्माण करायचा असेल तर ग्राहक आणि विक्रेते यांच्यातील जवळचा असा संबंध असला पाहिजे आणि प्रत्येक ग्राहकाला आणि विक्रेत्याला बाजारविषयक ज्ञान असलं पाहिजे, तेव्हाच बाजार ही संकल्पना अस्तित्वात असू शकते. आता आपण पाहत आहोत ते म्हणजे बाजाराचे वर्गीकरण. बाजाराचे वर्गीकरण करताना आपण पाहतोय तर या वर्गीकरणामध्ये तुम्हाला स्थलानुसार वर्गीकरण झालेलं दिसेल. दुसरं काळानुसार वर्गीकरण झालं असेल आणि तिसरं स्पर्धेनुसार वर्गीकरण झालं असेल. पहा, बाजाराचं वर्गीकरणमध्ये आहे, एक आहे स्थळानुसार, दुसरं आहे काळानुसार आणि तिसरं आहे स्पर्धेनुसार झालेलं वर्गीकरण. स्थलानुसार झालेल्या वर्गीकरणमध्ये पहा की अशी बाजारपेठ आहे, म्हणजे जी आपण स्थानिक बाजारपेठ असे म्हणतो, की ज्यामध्ये एका विशिष्ट प्रकारचं स्थान म्हणजे एका विशिष्ट ठिकाण आहे की त्या असा बाजार आहे की ज्यामध्ये ग्राहक वस्तूचे उत्पादन ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणाहून वस्तू खरेदी करतो. एखाद्या ठिकाणी ज्याचं उत्पादन होतं त्याच ठिकाणाहून काय करत असते, वस्तू खरेदी करत असते. म्हणजे जसे आपले स्थानिक बाजारपेठ असेल त्या बाजारपेठेमध्ये जर एखादी वस्तूची निर्मिती होत असेल तर त्याच उत्पादनाच्या ठिकाणी आपण ती जाऊन खरेदी करतो. जसं शेतकऱ्याकडे एखादे धान्य पिकलं असेल आणि एखादा विक्रेता तिथे जाऊन स्वतः जर एखादी वस्तूची खरेदी करत असेल तर त्यामध्ये आपण ज्या ठिकाणी त्याचं उत्पादन झाले त्याच ठिकाणी आपण काय करतो, त्याचं खरेदी करत असते आपल्याला दिसून येतं. दुसरं आहे ते म्हणजे राष्ट्रीय बाजारपेठ. आता राष्ट्रीय बाजारपेठ म्हणजे काय, म्हणजे एखाद्या देशातील बाजारपेठ म्हणजे देशांतर्गत बाजारपेठ असंही म्हणता येईल. प्रत्येक राष्ट्रीय बाजारपेठेला त्या देशातील काही नियम असतील आणि त्याप्रमाणे ते लागू होतील. तिसरं आहे देशादेशामधील चालणारा बाजारपेठ म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. दोन देशांमधील जी काही परस्पर व्यवहार होत असतील तर त्यामधील आपल्याला सांगता येतील की आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ही जागतिक बाजारपेठ असून ज्यामध्ये राष्ट्रीय सीमा ओलांडून आपल्याला वस्तूचं आदान आणि प्रदान केलं जातं. दुसरं आता पुढे आहे ते म्हणजे काळानुसार बाजाराचं असलेलं वर्गीकरण.
काळानुसार वर्गीकरण. त्यामध्ये असं पहा, अत्यल्प काळ आहे, अल्प काळ आहे, दीर्घकाळ आहे आणि अतिदीर्घ काळ आहे. अत्यल्प काळ म्हणजे आपण असं म्हणता येतो की असा इतका छोटा कालावधी आहे की ज्या कालावधीमध्ये वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही, त्यामुळे वस्तूची किंमत ही म्हणजे जी काही किंमत आहे ती मागणी निर्धारित करत असते. हा काळ काही दिवसांचा किंवा आठवड्याचा असतो, ज्यात वस्तूचा पुरवठा अजिबात वाढवता येत नाही. म्हणजे जेवढा पुरवठा असेल त्याचप्रमाणे किती म्हणजे वस्तूची किंमत ही मागणीवरून निर्धारित करताना आपल्याला दिसून येते. जेवढी मागणी जास्त असेल पण पुरवठा मात्र काय आहे, कमी आहे, त्यानुसार काय होते, वस्तूची किंमत ही बदलत असते. त्यामुळे अत्यल्प काळ असा काळ आहे की ज्यामध्ये वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही, त्यामुळे वस्तूची किंमत काय करते, मागणी निर्धारित करत असते. हा काळ असा काही दिवसांचा आहे किंवा आठवड्यांचा आहे की ज्यात वस्तूचा पुरवठा वाढवता येत नाही. दुसरा आहे तो म्हणजे अल्पकाळ. तर दुसरा आपण पाहतोय तो म्हणजे अल्पकाळ. अल्पकाळ म्हणजे 1 वर्षापेक्षा कमी असलेला कालावधी की ज्यामध्ये काही प्रमाणात तरी आपण पुरवठा वाढवू शकतो. म्हणजे उदाहरणतः श्रम आपण वाढवले आहेत आणि काहीतरी करून समायोजन करून आपण पुरवठा वाढवणे शक्य आहे. पूर्णपणे नाही पण काहीतरी शक्य आहे, असा कालावधी म्हणजे अल्पकाळ. तर तिसरं आहे ते म्हणजे दीर्घकाळ. दीर्घकाळ की असा कालावधी आहे की ज्यामध्ये उत्पादनाचं घटक पण बदलू शकतो. भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे बदलू शकतो. त्यामुळे उत्पादन खर्चसुद्धा बदलणे शक्य असते आणि दीर्घकाळात उद्योग संस्थांना सर्व प्रकारच्या खर्चांशी जुळून घेता येणे शक्य होत असतं. आणि हा कालावधी जो साधारणपणे 5 वर्षापर्यंतचा कालावधी असतो. आणि पुढचा कालावधी आहे तो म्हणजे अतिदीर्घकाळ. अतिदीर्घकाळ म्हणजे काय आहे की असा कालावधी आहे की ज्यामध्ये सर्व आदाने म्हणजे स्थिर किंवा बदलते या घटकांमध्ये सहज बदलता येणे, म्हणजे स्थिर भांडवल आणि बदलते भांडवलामध्ये सुद्धा बदलता येणे शक्य असतं. हा कालावधी हा 5 वर्षापेक्षा जास्त असतो आणि त्यामुळे त्यानुसार बाजाराचे काय पडत असतात, वर्गीकरण होत असतं. तर स्थलानुसार आपण वर्गीकरण पाहिलं, कालानुसार वर्गीकरण पाहिलं. आता आपल्याला पाहिजे ते म्हणजे स्पर्धेनुसार वर्गीकरण. तर स्पर्धेनुसार वर्गीकरणमध्ये पहा, एक आहे पूर्ण स्पर्धा, दुसरी आहे अपूर्ण स्पर्धा. अपूर्ण स्पर्धेचे प्रकार आहेत मक्तेदारी, अल्पाधिकार आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा. तर आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे आता बघायचं आहे ते म्हणजे पूर्ण स्पर्धा. काय बघायचं आहे, पूर्ण स्पर्धा. पूर्ण स्पर्धा म्हणजे अशी बाजारपेठ आहे, म्हणजे ती एक प्रकारची आदर्श बाजारपेठ आहे, पण ती कशी आहे, प्रत्यक्षात अस्तित्वात असत नाही. तर ती कशी आहे, काल्पनिक संकल्पना आहे. ही संकल्पना श्रीमती जॉन रॉबिन्सन यांच्या शब्दात असं सांगितलं ते की जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी ही पूर्ण लवचिक असते, तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते. किंवा असं म्हणता येईल की ज्यामध्ये असंख्य विक्रेते आहेत, असंख्य ग्राहक आहेत आणि सर्व विक्रेते ग्राहक कोणत्याही निर्बंधाशिवाय एकजिन्सी वस्तूची खरेदी विक्री करण्यास गुंतलेले असतात. तसेच ग्राहक आणि विक्रेते याला बाजारस्थितीचं पूर्ण ज्ञान असतं. अशा बाजारपेठेला पूर्ण स्पर्धा असे म्हणतात. म्हणजेच अशा बाजारपेठेमध्ये असंख्य विक्रेते आहेत, असंख्य ग्राहक आहे, वस्तू कशी आहे, एकजिन्सी आहे, त्यामध्ये मुक्त प्रवेश आहे, म्हणजे आगमन आणि निर्गमन काय आहे त्याला कुठल्याही सहजपणे करू शकतो आणि वस्तूची किंमत कुठल्याही ठिकाणी जाऊ दे, ती वस्तूची किंमत ही एक असते. आणि ग्राहकाला आणि विक्रेत्याला या बाजारपेठेचं संपूर्ण ज्ञान असतं. उत्पादक घटक हे सहजपणे गतिशील असतात, वाहतूक खर्चाचा अभाव असतो आणि कोणत्याही प्रकारचा सरकारी हस्तक्षेप असत नाही. अशी बाजारपेठ म्हणजे पूर्ण स्पर्धा होय. आणि अशी बाजारपेठ कशी आहे, आदर्श असली तरी ती कशी आहे, काल्पनिक संकल्पना आहे. तर आपल्याला बघायचं आहे आता पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये अभ्यासायची आहेत. एक आहे ते म्हणजे पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक असतात. तर यामध्ये असं पहा की नेमकी बाजारामध्ये इतके विक्रेते आहेत किंवा इतके ग्राहक आहेत
की आपण त्यांची म्हणजे ते असंख्य आहेत, अनंत आहे, की त्यामध्ये एखादा विक्रेता किंवा एखादा ग्राहक याच्यामुळे अख्ख्या बाजारपेठेवर कोणताही किंवा त्याच्या किमतीवर कोणताही प्रभाव पडू शकत नाही. आणि त्यामुळे या बाजारपेठेमध्ये विक्रेते हे किंमत स्वीकारणारे असतात आणि ग्राहकांची संख्या इतकी प्रचंड असते की त्यामुळे एखादा ग्राहक कमी पडला किंवा एखादा ग्राहक जास्त झाला तरीसुद्धा बाजारपेठेवर कोणताच परिणाम पडत नाही. त्यामुळे वस्तूच्या किमतीवर कोणताही ग्राहकही प्रभाव पाडू शकत नाही आणि विक्रेतासुद्धा प्रभाव पाडू शकणार नाही. कारण पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे की असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक. जसं आपण पाहतो समुद्रामध्ये भरपूर पाणी असतं, त्याच्यामध्ये समजा एखादा पेला आपण पाणी काढून घेतलं किंवा एखादा पेला पाणी ओतलं तरी समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये कोणता बदल होत नाही. तसंच पूर्ण स्पर्धेमध्ये सुद्धा एखादा विक्रेता किंवा एखादा ग्राहक कमी पडला तरीसुद्धा त्याचा किमतीवर कोणताही प्रभाव पाडू शकत नाही. दुसरं आहे ते म्हणजे एकजिन्सी वस्तू. वस्तू एकजिन्सी म्हणजे कशी आहे तर आपण एकजिन्सी वस्तू ही संकल्पना ऑलरेडी घट्ट सीमांत वितरण सिद्धांतामध्ये पाहिलेली आहे. तर एकजिन्सी म्हणजे पूर्ण स्पर्धेमध्ये विक्रेता जो काही वस्तू विकणार आहे तर ती सगळ्या स्वरूपात एकजिन्सी आहे. म्हणजेच ती दृष्टीने सारखी आहे, आकाराने सारखी आहे, रंग, रूप, चव, आकार, प्रकार, गुणवत्ता, वेष्टन म्हणजे त्याचं बाहेरचं कवर, आवरण हे सगळ्या बाबतीत सारखी आहे. म्हणजे ती एकजिन्सी असली पाहिजेत. त्यामुळे सर्व वस्तू परस्परांना पूर्णतः पर्यायी आहेत असं गृहीत धरलं जातं. त्यामुळे एकजिन्सी वस्तू हे पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. तिसरं आहे ते म्हणजे मुक्त प्रवेश आणि निर्गमन. यामध्ये मुक्त प्रवेश म्हणजे काय, या बाजारपेठेमध्ये प्रवेश आणि निर्गमनावर कोणतेही बंधन नसतं. तर यामध्ये कोणतेही उद्योग संस्था बाजारात येऊ शकतात म्हणजे आगमन आहे. तर तसंच काही उद्योग संस्थांना असं वाटतं की आपल्याला इथं तोट्याची शक्यता आहे तर त्या बाजारपेठेतून ते बाहेरही पडू शकतात. मग जेव्हा नफा असं वाटत असेल तर ते उद्योग संस्था ॲड होतात किंवा प्रवेश करतात. जेव्हा तोटा वाटत असेल तेव्हा ते निर्गमन करू शकतात. म्हणजेच अशा बाजारपेठेमध्ये आगमन आणि निर्गमनावर कोणतेही निर्बंध नसतात. चौथा मुद्दा आहे, जर असंख्य विक्रेते आहे, असंख्य ग्राहक आहे, वस्तू ही एकजिन्सी आहे, मुक्त प्रवेश आहे, म्हणजे साहजिकच जर वस्तू एकजिन्सी आहे तर वस्तूची किंमतसुद्धा एकच असली पाहिजे आणि जी किंमत ही मागणी आणि पुरवठा यांच्या समतोलातून निर्धारित झालेली असते. तसंच पाचवा मुद्दा आहे बाजाराचं संपूर्ण ज्ञान असं. ग्राहक आणि विक्रेते याला बाजारस्थितीचं पूर्ण ज्ञान असतं. म्हणजे कोणताही ग्राहक हा फसू शकत नाही किंवा कोणताही विक्रेता अधिक किंमत घेऊ शकत नाही. त्याला ग्राहक आणि विक्रेत्याला वस्तूची किंमत, गुणवत्ता, दर्जा, पुरवठ्याचा स्रोत याविषयी पूर्ण ज्ञान असतं. आणि सहावा मुद्दा आहे तो म्हणजे उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता. पूर्ण स्पर्धेचं हे एक वैशिष्ट्य आहे की उत्पादन घटक हे पूर्ण गतिशील असतात. म्हणजे भूमी, भांडवल, श्रम, संयोजक हे घटक भौगोलिकदृष्ट्या नव्हे तर व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा ते पूर्णपणे गतिशील असतात. सातवा मुद्दा आहे तो म्हणजे वाहतूक खर्चाचा अभाव. पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूची किंमत ही सर्वत्र सारखी आहे. त्यामुळे गृहीतच धरलेलं आहे की वाहतूक खर्च हे काय होणार नाही. समजा पुण्यामधून माल हा मुंबईमध्ये येत असेल तर पुण्यापासून येणारा मुंबईमध्ये झालेला वाहतूक खर्च जर ॲड झाला तर वस्तूची किंमत ही काय होईल. पुण्यामध्ये जर आपल्याला 15 रुपयाला वस्तू मिळत असेल तर त्यामध्ये वाहतूक खर्च ॲड झाला तर ती वस्तू मुंबईमध्ये आपल्याला 25 ते 30 रुपयात मिळेल. म्हणजे आपल्याला पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असणार नाही. म्हणून जर पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असायची असेल तर वस्तूची किंमत ही सर्वत्र सारखी असेल तर वाहतूक खर्च गृहीत धरलेला नसतो. आठवं आहे की सरकारचं पूर्णपणे निरहस्तक्षेपाचं धोरण असतं. म्हणजे सरकार कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही.
त्यामध्ये शासकीय हस्तक्षेपाचा पूर्णपणे अभाव असतो. अशा पद्धतीने पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे ही बाजारपेठ कशी वाटते? आदर्श बाजारपेठ वाटते. पण कशी संकल्पना आहे? काल्पनिक संकल्पना असलेली आपल्याला दिसून येते. आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे पूर्ण स्पर्धेमध्ये किंमत निश्चिती कशी होते. आता पूर्ण स्पर्धेमध्ये म्हणजे ही संकल्पना जी आहे ही डॉक्टर मार्शल यांनी प्राध्यापक मार्शल यांनी मांडलेली आहे. आणि त्यांनी असं सांगितलं आहे की वस्तूची किंमत ही मागणीवरून ठरते का पुरवठ्यातून ठरते. असं अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या म्हणजे काही अर्थशास्त्रज्ञ मते वस्तूची किंमत ही मागणीवरून ठरते. काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते ही वस्तूची किंमत ही पुरवठ्यावरून ठरते. पण मार्शल यांनी मात्र वस्तूची किंमत ही मागणी आणि पुरवठ्यावरून यांच्या आंतरप्रक्रियेतून निश्चित होते असं विशेषतः मांडलेलं आहे. आणि अशा या किमतीला ज्या ठिकाणी किंमत आणि मागणी ज्या ठिकाणी मागणी आणि ज्या किमतीला मागणी आणि पुरवठा समान असतो अशा किमतीला आपण समतोल किंमत असे म्हणतो. जसं आपण पाहतो की एखादा कापड कापणाऱ्या एखादं कापड आपल्याला कापायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला कात्रीची आवश्यकता असते. कात्री कापताना आपण नेमकं एका पात्याने कात्रीने कापड कापतं असं म्हणू शकत नाही. तर कापड कापताना आपल्याला दोन्ही पात्यांचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे वस्तूची किंमत ही किंमत निश्चितीमध्ये मागणी व पुरवठा हे दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. हे आपल्याला याच्यामध्ये स्पष्ट करायचं आहे. तर आता हे आपण कोष्टकावरून स्पष्ट करणार आहे. कोष्टक दिलेले आहे पहा. सफरचंदाची किंमत दिलेली आहे आणि त्या किमतीला मागणीही दर्शवली आहे आणि पुरवठाही दर्शवलेला आहे आणि मागणी व पुरवठ्यातील संबंध दर्शवलेला आहे. आता पहा की सफरचंदाची किंमत ही 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये, 400 रुपये, 500 रुपये. म्हणजे जसजशी वस्तूची किंमत वाढत चालली आहे तर मागणी पहा 5,000, 4,000, 3,000, 2,000, 1,000 इतकी कमी झालेली आहे. म्हणजे किंमत वाढते, मागणी कमी होते, किंमत कमी होते, मागणी वाढते. या सिद्धांताप्रमाणेच आपल्याला मागणीची किंमत आपण पाहिलेली आहे. तर पुरवठा पहा की ज्या ठिकाणी वस्तूची किंमत जशी वाढते पुरवठा हा वाढतो. आपण सिद्धांत पाहिला होता. किंमत वाढते, पुरवठा वाढतो. किंमत कमी होते, पुरवठा हा कमी होतो. त्यामुळे वस्तूची किंमत ही 100, पुरवठा हा 1,000 आहे. वस्तूची किंमत 200, पुरवठा हा 2,000 आहे. वस्तूची किंमत 300, पुरवठा हा 3,000 आहे. आणि वस्तूची किंमत ही 400 असताना 4,000 किलोचा पुरवठा केला आहे. वस्तूची किंमत 500 झाली आहे. पुरवठासुद्धा वाढलेला दिसतो आहे. म्हणजे जसजशी वस्तूची किंमत ही 100वरून 500पर्यंत वाढली आहे, पुरवठा हा 1,000वरून 5,000 इतका वाढलेला दिसतो. म्हणजे आपल्याला पहा पहिला स्टेप आपल्याला बघायचं आहे. यावरून मागणी आणि पुरवठा यातील संबंध कसा आहे ते आपण स्पष्ट करणार आहे. त्यामध्ये पहा पहिल्या ह्याच्यामध्ये 100 रुपये असताना मागणी आणि पुरवठा म्हणजे मागणी काय आहे 100 असताना मागणी ही 5,000 आहे, पुरवठा हा 1,000 आहे. म्हणजे मागणी जास्त, पुरवठा कमी. दुसऱ्यामध्ये पहा किंमत ही 200 रुपये वाढली आहे, पण किंमत ही वाढली आहे तरीसुद्धा पुरवठा हा थोड्या प्रमाणात वाढला तरी मागणीपेक्षा काय आहे कमी आहे. पण तिसऱ्यामध्ये आपण पाहतो की ज्यामध्ये मागणी आणि पुरवठा हा सारखा झालेला दिसतो. म्हणजे सफरचंदाची किंमत ही 300 असताना मागणी ही 3,000 आहे, पुरवठा हा 3,000 आहे. म्हणजे मागणी आणि पुरवठा हा समान झालेला असतो. पण त्यानंतर मात्र किंमत जसजशी वाढते मागणी ही कमी झाली आहे आणि पुरवठा वाढलेला दिसून येतो. 500 असतानासुद्धा पुरवठा वाढलेला दिसून येतो. तर आपल्याला त्याचं कोष्टकाचं स्पष्टीकरण पहा की ज्यामध्ये आपण पाहिलं जेव्हा किंमत ही 100 रुपयावरून 200 रुपयेपर्यंत वाढते तेव्हा मागणी ही 5,000 किलोवरून 4,000 किलोपर्यंत कमी होते. तर पुरवठा हा 1,000 किलोवरून 2,000 किलोपर्यंत वाढतो. कारण किंमत वाढल्यामुळे मागणी काय होते कमी होते, तर किंमत वाढीबरोबर पुरवठा हा वाढतो. ही अशी जी स्थिती आहे त्याला आपण मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त आहे त्याला अतिरिक्त मागणी असे म्हणतो. दुसरी स्टेप आहे
की जेव्हा किंमत ही 300 रुपयापर्यंत वाढते तेव्हा मागणी आणि पुरवठा हा 3000 इतका किलो इतका समान होतो. ही अशी स्थिती आहे की ज्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा हा समान झालेला आहे, म्हणजे ही समतोलाची स्थिती आहे. म्हणून 300 रुपये किंमत ही समतोल किंमत आहे. याला आपण अतिरिक्त पुरवठा असेही म्हणतो. तिसरी स्टेप आहे, जेव्हा किंमत ही 400 रुपयेवरून 500 रुपये वाढते तेव्हा मागणी ही 2000 किलोवरून 1000 किलोपर्यंत कमी होते आणि पुरवठा हा 4000 किलोवरून 5000 किलोपर्यंत वाढतो. अशा प्रकारे पुरवठा हा मागणीपेक्षा जास्त होताना आपल्याला दिसून येतो. आता आपल्याला पाहतो आहे की वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्याच्या या वक्रावरून, म्हणजेच मागणी आणि पुरवठा याचा जो काही वक्र आहे त्यावरून आपल्याला किंमत निश्चिती कशी होते याचं आपल्याला स्पष्टीकरण करायचं आहे. यामध्ये पहा, क्ष अक्ष दिलेला आहे. यामध्ये आपण मागणी आणि पुरवठा दर्शवलेला आहे. य अक्षावर आपण किंमत दर्शवलेली आहे. मागणीच्या नियमानुसार जसजशी वस्तूची किंमत वाढते मागणी ही कमी होते. वस्तूची किंमत ही 500, मागणी ही आपली 1000 आहे. वस्तूची किंमत 400 असताना आपली मागणी किती आहे? 2000. वस्तूची किंमत 300, मागणी आपले 3000. वस्तूची किंमत 200, मागणी आहे 4000. वस्तूची किंमत 100, मागणी 5000 आहे. म्हणजे जसजशी वस्तूची किंमत कमी होते मागणी ही वाढलेली आपल्याला दिसून येते, पण जसजशी वस्तूची किंमत वाढते मागणी ही कमी झालेली असते. त्यामुळे मागणी आणि किंमत यातील संबंध व्यस्त असल्यामुळे मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली घसरत असलेला आपल्याला दिसून येतो. तर पुरवठ्याच्या सिद्धांताप्रमाणे पहा, वस्तूची किंमत ही 100 आहे, पुरवठा हा 100 आहे. वस्तूची किंमत 200 आहे, पुरवठा हा 2000 आहे. वस्तूची किंमत 300 आहे की पुरवठा हा 3000 आहे. वस्तूची किंमत 400 आहे, पुरवठा हा 4000 आहे. वस्तूची किंमत 500 आहे, पुरवठा हा 5000 आहे. त्यामुळे जसजशी वस्तूची किंमत वाढते पुरवठा हा वाढतो. त्यामुळे पुरवठ्याचा वक्र हा डावीकडून उजवीकडे वर सरकत जाणार असतो. त्यामुळे हा मागणीचा वक्र आणि हा पुरवठ्याचा वक्र. त्यामुळे 300 किंमत असताना आपल्याला काय दिसून येते? किंमत निश्चित झालेली दिसून येते आणि या बिंदूमध्ये किंमत निश्चिती आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने आपण आज काय पाहिलेलं आहे ते म्हणजे बाजार म्हणजे काय, बाजाराची रचना, बाजाराची व्याख्या, बाजाराचं वर्गीकरण आणि त्याचबरोबर पूर्ण स्पर्धा आणि पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये, पूर्ण स्पर्धेमध्ये किंमत निश्चिती याचा आपण अभ्यास केलेला आहे.